आणि यानंतर टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबई पालिका मुख्यालयामध्ये डिजिटल प्रवेश यंत्रणा बसवण्याची मागणी। महापौरांना आलेल्या धमकीनंतर गणेश खंडकरांकडून डिजिटल प्रवेश यंत्रणा बसवण्याची मागणी। डिजिटल प्रवेश यंत्रणा बसवण्यासाठी गणेश खंडकरांचं पालिका आयुक्तांना निवेदन। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण। सोन्याच्या दरात 4,000ची तर चांदीच्या दरात 11,000ची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,51,410 रुपयांवर। बीडच्या पुरुषोत्तमपुरीमध्ये गोदावरी नदीमध्ये भाविकांची बोट उलटली तर एक मुलगा बेपत्ता। बोटीमध्ये 50 भाविक होते। क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे बोट उलटल्याचा अंदाज। दोषींवरती कठोर कारवाईची मागणी। महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्या गाडीला अपघात। सांगलीच्या कवठे महांकाळ या तालुक्यामध्ये विठ्ठलवाडीजवळ थार गाडीचा अपघात झाला। गाडीमध्ये सिकंदर शेख होते की नाही या संदर्भात अद्यापही स्पष्टता नाही। सांगलीच्या भाग्यनगर या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीवरून तणाव। महामार्गाच्या मोजणीवरून शेतकरी आणि विटा पोलिसांमध्ये वाद झाला। मोजणी होणार असल्याने रात्री 2 वाजेपासून पोलीस बंदोबस्त। पोलिसांच्या वागणुकीवरून शेतकऱ्यांचा संताप। नेस्को पुणे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवरती। राज्यभरात कोणत्याही पार्टीमध्ये दारूची परवानगी घेतल्यानंतर पोलिसांना पत्र देण्याच्या सूचना। पोलिसांना पत्र देऊन अवगत करण्याच्याही सूचना। मुंबईमध्ये रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बांधकामांवरती बंदी घालला। आमदार वरुण सरदेसाई यांची मागणी। विरारमध्ये पोलिसांसमोरच एमएसएफ जवानाची कॉलर पकडून धक्काबुक्की करणारा गुटखा विक्रेता असल्याची माहिती। विरार पोलीस ठाण्यामध्ये मनीष झा याच्या विरोधात गुन्हा दाखल। आंतरराष्ट्रीय मार्गावरील प्रवासी वाहतुकीमध्ये इंडिगोने पुन्हा एकदा एअर इंडियाला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं। एप्रिल महिन्यामध्ये इंडिगोकडून 8,07,000 तर एअर इंडिया समूहाकडून 8,05,000 प्रवाशांची वाहतूक। 2026 मध्ये तिसऱ्यांदा इंडिगो आघाडीवर। सध्या संपूर्ण राज्यामध्ये जे वातावरणीय बदल होत आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। राज्याच्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे यासह कोकण 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट। काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी राहण्याचा अंदाज। अल निनोचा सर्वात जास्त फटका मराठवाड्याला बसणार। वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांची माहिती। राज्यामध्ये महिनाभरात नैसर्गिक आपत्तीमुळे 53,000 हेक्टर पिकांचं नुकसान। आंबा आणि केळी पिकाचं सर्वात जास्त नुकसान। पाऊस, वादळ आणि अति तापमानाचा शेतीला फटका। परभणीच्या किनोळा शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला। अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील सोलार पंप उडून मोठं नुकसान झालं। पिकांना पाणी कसं द्यायचं शेतकऱ्यांचा सवाल। धाराशिवच्या सिरसावमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान। 1.5 एकरातील कांदा चिखलात खराब झाला त्यामुळे शेतकरी अडचणीत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून शासकीय मदतीची मागणी। मान्सूनपूर्व पावसानंतर चंद्रपुरात पुन्हा उष्णतेचा तडाखा। वाढत्या उकाड्यामुळे जनजीवनावरती परिणाम झाला। नागरिकांनी काळजी घ्यावी असं प्रशासनाचं आवाहन। वर्धा जिल्ह्यात तापमानामध्ये मोठी वाढ। वाढत्या उकाड्यानं नागरिक हैराण। वर्ध्यामध्ये 43.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। नंदुरबार जिल्ह्यात जून महिन्यातही उष्णतेचा कहर। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर स्थिर।